आपण म्हातारी झालोत का? प्रेमाला वय नसतं, प्रेम असावं लागतं, मग झालं. आज बरी प्रेमाची भाषा सुचते तुम्हाला? नेहमी सुचते. तुम्ही जर समोर असाल ना तर आपोआप सुचते. काय झालं असायला? हे असं बोलता आणि अडकता माहितीये ना? आठवते ना, पण मला ती तो काळच वेगळा होता नाही. म्हणजे प्रेमाच्या 4 गोष्टी सुद्धा चोरून बोलायला लागायच्या. तुम्ही कायम स्वयंपाकघरात काम करत असायचात आणि तुम्हाला भेटायला मी लपत छपत यायचो. आठवतंय का? असेच लपत छपत आला होतात आणि कधी सासूबाई मागे येऊन उभ्या राहायला कळलं पण नाही आणि मग खाल्लीत बोलणी त्यांची. तुमच्यासाठी काही पण, मला ती मी खरंच नशीबवान आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. तुम्ही सगळ्यांशी जुळवून घेतलात. तुम्हाला जे जमलंय ना ते कोणाला जमू शकत नाही. मी काय असं वेगळं काही केलेलं नाहीये. असं तुमचं मोठेपण आहे. अजून एकच गोष्ट कराल माझ्याकरता. कोणती? काय करताय तुम्ही? जसं तुम्ही मला स्वीकारलात तसं राणीला स्वीकारा. ती गरीब बिचारी पोरगी आपल्या घरात लग्न करून आली. आपली सून आहे ती. तिलाही वाटलं पाहिजे ना हे आपलं कुटुंब आहे, आपण कुटुंबाचा भाग होती. तिला तिच्या माहेरी जाताना परवानगी घ्यायची गरज नाही हे तुम्ही तिला समजावून सांगायला हवं. आपला इंद्रही आता बदलतोय. तुम्ही जर का राणीला स्वीकारलत ना तर हे आपलं घर आनंदानं सुखानं नांदेल. खोटं होतं ना? तुम्ही हे जे आता काही प्रेमाने बोललात खोटं होतं ना? अहो खरंच नाही. मला राणीचा विषय काढलेला आवडत नाही म्हणून मुद्दाम बोललात ना? आपण फक्त तिच्याच बद्दल बोलतोय. इतकी ती महत्वाची आणि मी नाही का? असं ऐकून तर घ्या. मी का ऐकून घेऊ? कारण तुम्हाला राणी वाटते तशी नाहीये. नाही, ती तुम्हाला वाटते ना तशी नाहीये. मी मात्र तिला चांगलीच ओळखून आहे. पण मला कळत नाही तुम्हाला तिचा इतका पुळका का आलाय. तुम्ही का हट्ट करताय? अहो राणी, मी नाराज आहे. हे कळून सुद्धा तुम्ही फक्त तिच्याबद्दलच बोलताय हो. तुमच्यासाठी ना मी कधीच महत्वाची नव्हते. याआधी काय तर ते कामगार तुमच्यासाठी महत्वाचे होते आणि आता ती राणी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बरोबरच आहे म्हणा. शेवटी ती सुद्धा एक कामगारच आहे ना. दादा अजून एक प्लेट. आत्ता देतो. काय झालं? नाही काय नाही, एक छोटंसं काम आहे पण करेन नंतर. बाया बाया बाया, काय करायचं या पोरगीचं आता? कुठे घेऊन आली बघा जावई बापूंना. राणे, ए राणे, काय कळतं त्याला? काय झालं? काय झालं? कुठे घेऊन आली जावई बापूंना? या रस्त्यावरचं खायला घालतेस आहे त्यांना? त्यांना या असलं खायची सवय तरी असेल का? त्यांना जरी खाऊन काय त्रास बिरास झाला तो कोण जबाबदार? तू काही कळत नाही का ग? आई, कान दुखतोय ना माझा. नाच आणलीस पाय. नाही नाही, तिची काही चूक नाहीये. मीच तिला म्हणालो होतो की मला खायचंय म्हणून. पण तुम्ही तरी कशाला असलं काहीतरी खायचंय? तुमच्या घरच्यांना नाही आवडायचं. नाही बुवा, त्याची काही काळजी करू नका. अहो आता काय इतर रस्त्यावरच उभं राहून बोलायचं आहे बाई. चला की घरी. नाही मला उशीर होईल आणि आता लगेच टायर चेंज होईल ना, सो मी निघतो लगेच. अहो थोडा चहा घेऊन जा ना. लई वेळ नाही घेणार तुमचा. वाईस गोटभर चहा प्या आणि जावा वाटलं सर तुम्ही लगेच. आता तुम्ही इथं वस्तीत आला आणि तसेच निघून गेले तर आम्हाला जरा वाईट वाटेल. चला की घरी. बरं ठीक आहे. दादा हे घे. किती झाले? काय राणी ताई, तुमच्याकडनं पैसे घेणार आहे?
अहो इंद्रा तर इथं आमच्या इथं आले आणि पाणीपुरी खाल्ली हेच लय आमच्यासाठी. बर चला. काच्या भाऊ समजा व्यवस्थित करून चाललो होतो मध्ये ह्याने खोळा मग नाही कामाचा सत्यानाच केवळ टाकला ह्यानी. अरे पण असं कशाला करायचं तुम्हाला कळत नाही वे हा सांगितलंय ते काम करायचं. आमची काय बी चूक नाही इंद्रा सरांनी सांगितलं तेच केलं आम्ही. काच्या भाऊ मला सांगा इंद्रा सर चुकीचं सांगतील का ह्यानी मुद्दाम इंद्रा सरांनी सांगितलेलं विरोध केलंय. हे तुला काय माहित तू आला तेव्हा बघायला कंपनीचं फॅक्टरीचं नुकसान व्हायला असंच काम केलंय. नुकसान केलं यांनी. काय बी आणू नकोस आमच्यावर खोटं बोलायचं नाही. चुकीचं काम कोणी बी करू दे शिक्षा सगळ्यांना बघायला गेलं. काय संबंध आहे काच्या भाऊ आम्ही का सक्षम व्हायची अहो चुकी ह्यानी केली या ह्यांना शिक्षा बोलली पाहिजे ह्यांनी. त्यांच्या चुकी शिक्षा आम्हाला का तू बघायला होता का. शांत व्हा. शांत व्हा. काय चाललंय शांत व्हा. हे बघा आम्ही नवीन युनिटवर काम सुरू केलंय आणि हे म्हणते चुकीचं केलंय. केटी साहेब समजा व्यवस्थित काम चाललं होतं पण ह्याने मध्येच कोणा बाकी आज सत्यानाश करून टाकलाय कामापाठी. आम्ही काय बी चुकीचं केलं नाही. इंद्र सर चुकी सांगतात का तुम्ही मुद्दाम काम चुकीचं करताय. हे तुला काय माहितीये समजा चुकीचं काम केलं ह्यानी. अरे देवा इंद्रा सर पण फोन उचलत नाही. कुठे गेले इंद्रा सर. काय माहिती अरे बसून सोडू आपण प्रश्न काय प्रॉब्लेम आहे. हे काय नाही ह्याच्यावर आबासाहेब तोडगा काढतील आता. होय होय आता याचा निकाल झालाय आबासाहेबच लावतील. या नाही नाही राणी जावे बापू तुम्ही इथंच थांबा मी आलीच लगेच. नो आणि आय थिंक मी माझा फोन कारमध्ये विसरलो मी घेऊन येतो. सर थांबा कार मध्येच आहे ना मग नाही कुठे जात. ओके. हा आता या. बसा. क्या बसा तुम्ही पण.